नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवतोय दही मिरची। दही मिरची बनवण्यासाठी आपल्याला फिक्क्या ज्या असतात पोपटी कलरच्या त्या हिरव्या मिरच्या लागतात। आता आपण इथे त्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत आणि त्या मधून कापून घ्यायच्या आहेत। आपल्या मिरच्या मोठ्या असल्यामुळे आपण त्यांचे 2 भाग करून मधून कापून घेतलेले आहेत। ह्या मिरच्या छान कापून घेतल्या की आपल्याला याला फोडणी करायची आहे। आता आपण इथे सगळ्या मिरच्या कापून घेतल्यात, याला आपण तेलामध्ये फोडणी देऊयात। इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतले आहे। यामध्ये आपण मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरे तडतडले की यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे। आता आपला लसूण तेलामध्ये नाचायला लागला की आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। आपण हे सगळं मंद गॅसवर शिजवायचे। जर गॅस फुल केला तर मिरचीचा ठसका होऊ शकतो आणि मिरची डागू शकते। कमी गॅसवर आपली मिरची छान शिजेल। मिरची पटकन शिजावी यासाठी आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकलं की मिरची पटकन सॉफ्ट होते आणि झाकण ठेवून आपण ही थोडी वाफवून घ्यायची। 2-3 वाफेमध्ये आपली मिरची छान सॉफ्ट होते। आता यामध्ये आपण धना पावडर, लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, जिरे पावडर टाकून घेऊयात। आता हे सगळे मसाले आपल्या मिरचीला छान लागतील यासाठी आपण परत 1 मिनिट वाफ काढून घेऊ। एक वाफ काढली की आपले मसाले मिरचीला सगळीकडनं छान लागतात। आता आपल्याला यामध्ये दही घालून घ्यायचे आहे। आपण दही सगळं एकदाच नाही घालायचं, थोडं थोडं करून दही घालायचे। पहिले 2-3 चमचे दही घालून घ्यायचं आणि छान हलवून घ्यायचे। आपलं दही सगळ्या मिरचीमध्ये मिक्स झालं की नंतर आपल्याला परत थोडंसं दही टाकायचं आहे। आधीचं दही आपलं सगळं मिरचीला लागलं आहे, आपल्याला आता वरतून थोडंसं परत दही टाकून घ्यायचं आहे। वरण भाताला तोंडी लावायला किंवा भाजीला काही नसेल, वेगळं काही खावंसं वाटलं तर त्यासाठी ही मिरची खूप छान लागते। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।